विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं अवघ्या राज्यातील वातावरण ढवळून निघालं असताना लातूर जिल्हा तरी याला अपवाद कसा असू शकतो? याच लातूर जिल्ह्यात काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर शहर मतदारसंघात विजयाची हॅट्रिक करणारे माजी मंत्री अमित देशमुख यंदा चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। भाजपकडून देशमुख यांच्यासमोर सतत सोयीचा उमेदवार उभा केला जातो असं सांगितलं जात होतं, मात्र भाजपने यंदा देशमुख यांच्यासमोर तगडं आव्हान दिलं आहे। त्यामुळेच आता लातूरमधील वातावरण ढवळून निघालं आहे। माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची सून डॉक्टर अर्चना पाटील यांना भाजपकडून तिकीट देण्यात आलं आहे। त्यातच वंचित बहुजन आघाडीने देखील विनोद खटकेंच्या रूपाने एक तगडा उमेदवार दिलाय। प्रथम दर्शनी ही लढत तिरंगी होणार अशी दिसत असली तरी मुख्य लढत ही देशमुख आणि चाकूरकर यांच्यातच होणार आहे। त्यामुळे दोन्ही घराण्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। आता अमित देशमुख यांचा विजयाचा चौकार बसणार का आणि अर्चना पाटील या निवडणुकीत बाजी मारणार का, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। लातूर शहर मतदारसंघाचा इतिहास बघायचा झाल्यास याच मतदारसंघाने 2 वेळा मुख्यमंत्रीपद दिलंय। राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं आहे। विलासरावांचा हा वारसा पुढे नेण्यासाठी अमित देशमुख हे मागील 3 वेळा निवडणूक जिंकत आलेले आहेत। भाजपकडून त्यांना फारसे तगडं तोडीचं आव्हान दिलं गेलं नव्हतं अशी खंत इतर मतदारसंघामध्ये होती। हेच पाहून भाजपनं यंदा अर्चना पाटलांना उभं केलंय। लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी अर्चना पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला। त्यानंतर आता त्यांना लातूर शहर मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली आहे। डॉक्टर अर्चना पाटील या उच्च शिक्षित असून 2019 सालापासून त्या निवडणुकीची तयारी करत आहेत, परंतु कौटुंबिक कारणाने त्यांना तेव्हा निवडणूक लढवता आली नव्हती। आता त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर जोमानं त्यांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे। अलीकडेच भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील प्रचारासाठी मतदारसंघात त्यांच्या हजेरी लावली होती। तसेच अशोक चव्हाण जे भाजपचे आता खासदार आहेत त्यांच्याकडून देखील त्यांना आता पाठिंबा मिळतोय। 1972 सालापासून मंत्रिपद हे लातूर मतदारसंघात असून शिवराज पाटील चाकूरकर हे पहिल्या वेळी येथून निवडून आले होते। त्यावेळी ते उपमंत्री आणि नंतर सभापती झाले। सन 1980 पासून दिवंगत नेते विलासराव देशमुख यांची कारकीर्द बहरली, मात्र 1995 मध्ये शिवाजीराव पाटील कवेकर यांनी देशमुखांना धक्का दिला होता। लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसला दलित आणि मुस्लिम मतं मिळाली होती, परंतु यंदा लातूर शहर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीचा देखील या ठिकाणी विनोद खटकेंच्या रूपानं सामना करावा लागणार आहे। याचा फायदा भाजपला होतो का हे या ठिकाणी पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण देशमुखांचं भवितव्य यावरच अवलंबून असणार आहे। यातच शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुना असणाऱ्या अर्चना पाटील यांना लिंगायत समाजाचा पाठिंबा मिळणार असं चित्र आहे। त्यामुळे विलासराव देशमुखांची पुण्याई अमित देशमुखांना तर अर्चना पाटलांना त्यांचे सासऱ्याची पुण्याई तारणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा। तसेच अशाच अभ्यासपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आम्हाला सोशल मीडियाच्या आमच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती फॉलो करा। तुर्तास इथंच थांबूयात। धन्यवाद।